या ठिकाणी संपन्न होतोय आणि या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी महंत महाराज, त्याचप्रमाणे या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले सन्माननीय स्टेज, त्याचप्रमाणे महाराष्ट्रातून आलेले सर्व सरपंच, तसेच वेगवेगळ्या क्षेत्रात कार्यरत असलेले सर्व कार्यकर्ते, बंधू आणि भगिनींनो, आज या ठिकाणी सरपंच सेवा संघाच्या माध्यमातून सरपंच संवाद मेळावा या ठिकाणी संपन्न होतोय. या कार्यक्रमाचे संयोजक स्वराज्य सरपंच सेवा संघ महाराष्ट्र राज्य. मित्रांनो, सरपंच हा गावचा मुख्यमंत्री आहे. ज्याप्रमाणे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला जेवढं काम करावं लागतं तेवढंच काम सरपंच बंधूला करावं लागतं. आणि तो सकाळी 6 वाजल्यापासून रात्री 10 वाजेपर्यंत गावच्या विविध कामांसाठी तत्पर असतो. आणि म्हणून ते आपला सर्व योगदान गावच्या विकासासाठी सतत देत असतात. आणि म्हणून सरपंचाचा सन्मान होणं हे अत्यंत महत्त्वाचं असतं. त्यामुळे या पुरस्काराच्या माध्यमातून त्या सरपंचांना, त्या गावातील वेगवेगळ्या कार्यकर्त्यांना निश्चित असं प्रेरणा मिळते. सरपंच ही चळवळ कशी निर्माण झाली? आज ज्या गावामध्ये आदर्श गाव योजना राबवली जाते, ती योजनेचे प्रेरणास्थान ज्यांच्याकडे मी गेली 25 वर्ष सक्रिय कार्यकर्ता म्हणून काम केलं असे माझे ज्येष्ठ मार्गदर्शक राळेगण शिल्पकार डॉक्टर पद्मभूषण अण्णासाहेब हजारे यांच्या माध्यमातून मी त्यांच्यासोबत 25 वर्ष काम केलं. आणि त्यामध्ये 5 वर्ष आदर्श गाव सेवा संकल्प आणि प्रकल्प समिती या माध्यमातून मी काम केलं. आणि त्या माध्यमातून माझ्या संगमनेर तालुक्यामध्ये 3 गावांची निवड 92 साली केली. आणि त्या माध्यमातून त्या गावामध्ये शासकीय निधी मिळाला. आणि म्हणून हे काम करत असताना सरपंचांना काय अडचणी ग्रामीण भागात असतात याचा अभ्यास करण्यात आला. आणि त्या अभ्यासाच्या माध्यमातून ही संघटना उभी करण्याचा संकल्प मनात आला. आणि त्या संकल्पनेच्या माध्यमातून 2 वर्ष 16-17 या 2 वर्षामध्ये राज्यातील सरपंचांना संघटित करण्यासाठी 2 वर्ष आम्ही काम केलं. आणि त्या माध्यमातून ही संघटना निर्माण झाली. आणि या संघटनेच्या माध्यमातून ज्या सरपंचांना ग्रामीण भागामध्ये काम करत असताना ज्या वेगवेगळ्या अडीअडचणी येतात, त्या अडीअडचणी सोडवण्याचं काम या संघटनेच्या माध्यमातून केलं जातं. त्याचप्रमाणे केंद्राच्या आणि राज्याच्या ज्या स्कीम आहेत, त्या स्कीम ग्रामीण भागामध्ये पोहोचण्यासाठी सरपंचांनी काम करावं म्हणून त्यांना मार्गदर्शनही या संघटनेमार्फत केलं जातं. सरपंचांना मार्गदर्शन केलं जातंच, परंतु सरपंचांना सुद्धा काम करताना अनेक अडचणीला तोंड द्यावं लागतं. त्यांना सकाळपासून संध्याकाळी घरी जाण्यापर्यंत वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी जावं लागतं. आणि म्हणून त्यांना त्यांच्या जीवाच्या याच्यासाठी त्यांना शासनाने 25 लाखाचा विमा देण्यात यावा अशी मागणी या सरपंच सेवा संघाच्या माध्यमातून शासनाकडे केली आहे. त्यानंतर सरपंच हा तालुक्यामध्ये जाताना पंचायत समितीमध्ये गेल्यानंतर त्याला साधी बसायला सुद्धा खुर्ची नसते. आणि म्हणून त्या पंचायत समितीमध्ये किंवा जिल्हा परिषदेमध्ये किंवा महाराष्ट्राच्या शासनाच्या मंत्रालयामध्ये सरपंच कक्ष हा असला पाहिजे ही मागणी आपण
शासनाकडे या माध्यमातून केलेलं आहे. त्याचप्रमाणे आज आपल्या महाराष्ट्राच्या विधान परिषदेमध्ये वेगवेगळ्या क्षेत्रातील कार्यकर्ते किंवा सन्माननीय काम करणारे नेते हे आमदार म्हणून जातात. मग तो पदवीधर मतदारसंघ असेल किंवा अन्य मतदारसंघ असेल. म्हणून आपली मागणी, आपल्या महाराष्ट्रात 6 विभाग आहेत. ज्याप्रमाणे पदवीधर मतदारसंघ आहेत त्याप्रमाणे 6 विभागांमध्ये 6 सरपंच संघ म्हणजे पदवीधर मतदारसंघ निर्माण व्हावा. सरपंच पदवीधर मतदारसंघ हा निर्माण करून आपल्या राज्यातून 6 आमदार हे सरपंचांच्या माध्यमातून त्या विधान परिषदेत जावे अशी मागणी आपण केली आहे. आणि या माध्यमातून शासनाने पदवीधर मतदारसंघाप्रमाणे सरपंच मतदारसंघ निर्माण करावा अशी मागणी आपण महाराष्ट्र शासनाकडे केलेली आहे. आणि ज्या वेळेला आपण काम करतो, काम करीत असताना विरोधक असतात. मग ती ग्रामपंचायत सत्ताधारी पक्षाची असो अगर विरोधी पक्षाची असो, त्या ग्रामपंचायतीला समान निधी मिळाला पाहिजे. आज या ठिकाणी लोकशाहीच्या काळामध्ये जर सत्ताधारी पक्षाची ग्रामपंचायत असेल तर तिला भरघोस निधी दिला जातो, परंतु जी विरोधी पक्षाची ग्रामपंचायत असते त्यांना निधी कमी पडतो. आणि म्हणून आपण हा भेदभाव न करता महाराष्ट्र शासनाने सर्वांना सरसकट नियमाप्रमाणे निधी दिला पाहिजे अशी मागणी आपण या संघाच्या माध्यमातून करतोय. आणि म्हणून ज्या संघाच्या माध्यमातून प्रत्येक गावचा आराखडा निर्माण करून ते गाव आदर्श कसं होईल, त्या गावामध्ये वेगवेगळ्या स्कीम, वेगवेगळ्या योजना कशा राबवता येतील याचाही अभ्यास या संघटनेच्या माध्यमातून केला जातो. ज्याप्रमाणे महाराष्ट्र शासनाने आदर्श गाव संकल्प आणि प्रकल्प समिती आहे, त्या समितीच्या माध्यमातून जे आदर्श गाव निर्माण करण्याचा जो प्रोजेक्ट आहे त्या प्रोजेक्टच्या माध्यमातून राज्यामध्ये 100 आदर्श गावं निवडण्याचं काम सरपंच सेवा संघ करत आहे. आणि त्यासाठी प्रस्तावसुद्धा मागणी लवकरच केली जाणार आहे. आणि म्हणून प्रत्येक सरपंचाने आपल्या गावामध्ये काय अडचणी, आपल्या गावात आदर्श गाव योजना कशी राबवता येईल याचा अभ्यास करून आपल्या गावचा विकास आराखडा तयार करावा. त्याला सरपंच सेवा संघ निश्चित मदत करील. आणि सरपंचांच्या असणाऱ्या अडीअडचणी याचं अहवाल आपण जर संघटनेकडे दिला त्या सोडवण्यासाठी निश्चित भविष्यात प्रयत्न करण्यात येईल. एवढं सांगून मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद या निमित्तानं या ठिकाणी व्यक्त करतो आहोत.